तुमच्याकडे तुम्हाला 1 रुपया द्यायचा आणि तुमच्याकडे 10 रुपये ओरबाडून काढायचे, 100 रुपये ओरबाडून काढायचे. आपण हे कधीतरी गणित मांडणार आहोत की नाही, बघणार आहोत की नाही? मगाशी म्हटलं त्याप्रमाणे कोण सत्तेत आहे ह्याच्याशी मला मतलब नाही. आपण काय देशाचं वाटोळं करतोय, आपण भविष्यातल्या येणाऱ्या पिढ्यांचं काय नुकसान करतो, आपल्याला हे जर समजत नसेल, काय चाटायच्या त्या निवडणुका. आणि जर समजा तुम्हाला चांगलं काम करायचं असेल, तुम्हाला नगरसेवक होऊन, आमदार होऊन, खासदार होऊन जर समजा तुम्हाला चांगलं काम करायचं असेल, तर आता ते अभिजित यांनी सांगितल्याप्रमाणे तो तिथे जाण्याचा सत्तेचा मार्ग हा मतदार यादीतनच जातो. खरा मतदार कोण आहे, खोटा मतदार कोण आहे, खोट्या मतदारांवरती तुम्ही ऑब्जेक्शन घेतली पाहिजेत, याच्यासाठी तुम्ही फिरलं पाहिजे, बघितलं पाहिजे. आज महाराष्ट्रामध्ये आपले सगळे अनेक आपले महाराष्ट्र सैनिक आहेत, अनेक हितचिंतक आहेत. मला त्यांची साथ हवी आहे. त्यांनी यावं, पक्षाला मदत करावी, माझ्याकडे यावं, मी सांगतो काय करायला पाहिजे ते. पण हे नुसतं तुम्ही वरवरचं राजकारण, वरवरच्या गोष्टी आणि आंदोलनं ह्या करून होणार नाही. ते आज आंदोलन घरापर्यंत पोहोचतं, पण ते घर मतपेटीपर्यंत पोहोचत नाही. त्याला काय म्हणायचं? आपल्या विरोधामध्ये रचलं जात आहे याचा काही आपल्याला अंदाज? आणि किडूक गोष्टींवरती समाधान मानू नका हो. आपण महाराष्ट्राचं, चांगल्या महाराष्ट्राचं स्वप्न पाहतो. मी माझ्या पहिल्या भाषणामध्ये मी सांगितलं होतं, जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र माझ्या हातून घडावा ही माझी इच्छा आहे. पण ते करताना हातामध्ये सत्ता नको का? आणि 20 वर्षापूर्वीचं राजकारण आणि आत्ताचं राजकारण जमीन आसमानाचा फरक आहे, जमीन आसमानाचा. मला कळत नाही आता ते काय, ते घर नोंदणीचा कार्यक्रम झाला ना आता, काय घर जनगणना नाही, जनगणना आता 30 तारखेपासून सुरू होते, जूनच्या. घरगणना काय घरगणना झाली आता. हे करताना त्या अधिकाऱ्यांबरोबर भारतीय जनता पक्षाचे लोक होते. कोण जात आहेत, कोणाच्या घरी जात आहेत, काय तपासतायत, काय बघतायत, तुम्हाला नको कळायला? आणि गप्पा मारता मारता, बोलता बोलता त्यांना अंदाज येतो की हा आपला मतदार नाहीये, नोंद करून ठेवतात. आणि ज्या वेळेला हे कापले जातील त्याच्यानंतर तुमच्याकडे दुसरा मार्ग नसेल. आज जनगणना ही 30 तारखेला सुरू होते. पक्षातल्या माझ्या माता भगिनींना, माझ्या सर्व बांधवांना माझी विनंती आहे, माझ्या सर्व महाराष्ट्र सैनिकांना विनंती आहे, डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवा याच्यावरती. आता असे जाऊ नका, अरे अजून 3 वर्ष आहेत निवडणुकीला. 3 वर्ष नाही, 3 वर्षात काय गायब होईल तुमच्या खालून तुम्हाला अंदाज पण नाही येणार, कळणार पण नाही तुम्हाला. त्याच्यामुळे आता एक पक्षातर्फे एक सिस्टीम लावली जाणार आहे. आता हे दुबार मतदार, 2 पैकी एकाच ठिकाणी राहणार नाव, तुम्हाला वाटेल 2 पैकी एकाच ठिकाणी नाव राहणार म्हणजे कुठचं नाव राहणार. साधे भोळेपणाने जाऊ नका हो, यांच्याकडे साधे भोळेपणाने पाहू नका या लोकांकडे. हे काय ज्या प्रकारे चालू आहे ते आपण काय विचार करतो, अरे नाही हा मुलगा परभणीचा आहे, तो आता सध्या राहतो पुण्यामध्ये, मग त्याचा 2 जो युपीत राहतोय त्याचं काय करणार, जो बिहारमध्ये राहतोय त्याचं काय करणार, जो छत्तीसगडमध्ये राहतोय त्याचं काय करणार, जो झारखंडमध्ये राहतोय त्याचं काय करणार, जो गुजरातमध्ये राहतोय त्याचं काय करणार. एका वेळेला तर आपल्याकडे निवडणुका होत नाहीत. मग ते इथे मतदान करतात आणि मग गाड्या भरभरून तिकडे जातात, तिकडेही मतदान करतात. या सर्व गोष्टींवरती तुमचं लक्ष पाहिजे. हा खेळ कसा चालाखीने खेळला जातोय, समोरचे कसे खेळतायत याचं भान आपल्याला जर नसेल तर निवडणुका लढवण्यात काहीही अर्थ नाही. तुम्हाला आठवत असेल ना 2018 साली मी बोललो होतो, आठवतं ना,
सर्व राजकीय पक्षांना सांगत होतो मी, निवडणुका लढवू नका, बहिष्कार टाका निवडणुकांवरती. हे ज्या प्रकारचं राजकारण आता सुरू आहे, ज्या प्रकारची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे, हाताला काही लागणार नाही. आणि जरा थोडं बहुत जरी हाताला लागलं, हे नंतर काढून घेतील. अर्थात सत्तेचा अमरपट्टा कोणीच घेऊन आलेला नसतो. प्रत्येकाला सत्तेपासून दूर व्हावंच लागतं, हेही होतीलच. तुमच्या काळांसाठी नाही बोललो, हे सत्य आहे. ज्यांनी 60 वर्ष राज्य केले या देशावरती, त्या काँग्रेसची परिस्थिती बघा काय आहे. आणि मी तुम्हाला सांगतो ना, हा सगळा आत्ता हे खासदार कुठले परवा दिवशी माझ्याकडे पत्रकार आले होते. तर मी 1 मार्काचा प्रश्न, मी म्हटलं माझा 1 मार्काचा प्रश्न आहे, मला 1 मार्काचं उत्तर द्या. काय म्हटलं, केंद्रात सत्ता कोणाची? ते बोलले भारतीय जनता पक्षाची. म्हटलं राज्यात सत्ता कोणाची? ते बोलले भारतीय जनता पक्षाची. म्हटलं मग शिवसेनेचे 6 खासदार हे भारतीय जनता पक्षामध्ये न जाता शिंदेकडे का गेले? म्हणजे वरती केंद्रामध्ये काय नेमकं राजकारण सुरू आहे. आणि 2029ची ही अमित शहा स्वतःची तयारी करतायत. आणि त्याच्यामुळे भाजपमध्ये तर असतील, जर विरोध करणारे असतील तर बाकीचे जे सगळे गट आहेत ते बरोबर असलेले बरे. याच्यासाठीची नाही तर 6 भाजपमध्ये जाऊ शकले असते. सोपं आहे ना. हे नेमकं काय घडतंय मी तुम्हाला सांगतो. ज्याला आपण अंतर्गत, ज्याला म्हणतो ना, एक वाद, ज्वालामुखी, गोंधळ सगळा जो आहे ना, हा या देशापेक्षा भारतीय जनता पक्षात जास्ती आहे. इतकं आतून सगळं त्यांच्याकडे पण पेटलेलं आहे. आता फक्त नरेंद्र मोदी आहेत, एक तिकडे एक मॅग्नेट आहे, त्याच्यामुळे सगळं शांत आहे. पण काही जण म्हणतात वर्षभरात अनेक काही गोंधळ निर्माण होतील, केंद्रातही होतील, देशभरातही होतील, बघू. पण मला असं वाटतं की तुम्ही तयारीत असणं गरजेचं आहे. ज्या वेळेला वेळ येईल त्यावेळेला तुम्ही घट्ट जमिनीत पाय रोवून उभे असलेले मला दिसलेले पाहिजे.